नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। विशेष म्हणजे आज मुंबईत पुन्हा 2 दिवसानंतर पावसाला सुरुवात झाली आहे। आज विशेष म्हणजे विधान परिषदेचं देखील आज निवडणूक आहे। आज विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 11 जागांसाठी 12 फॉर्म भरण्यात आले आहेत। त्याच्यामुळे आता नक्की 13 कुणाचे वाजतील हे पाहणं देखील या ठिकाणी गरजेचं आहे। आज विशेष या निवडणूक प्रक्रियेला सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे, तर ही प्रक्रिया जवळपास 4 वाजता थांबणार आहे आणि विशेष म्हणजे रात्री 8 वाजेपर्यंत या प्रक्रियेचा निकाल लागणार आहे। आज विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्की 13 कुणाचे वाजतील हे पाहणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये महायुती महाविकास आघाडी दोघांचीही तगडी उमेदवार म्हणजे इथे पंकजा मुंडे देखील आहेत। त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आहेत। त्याचबरोबर ह्या सगळ्या निकालाकडे आज पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। अधिवेशन हे 27 तारखेला सुरू झालं होतं, तर अधिवेशनाचा आजचा हा शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी आज विधान परिषदेची ही निवडणूक मात्र सगळ्यांचं लक्ष वेधित करून राहिली आहे। आपण पाहतोय मुंबईमध्ये म्हणजे नवी मुंबईमध्ये रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे। आपण पाहतो या ठिकाणी प्रवाशांची आज सकाळपासून तारांबळ व्हायला सुरुवात झाली आहे, कारण आज पाऊस हा बऱ्यापैकी होणार आहे। आतापर्यंत लोकल सुविधा ही चांगली सुरळीत सुरू होती, पण आता लोकल सुविधा देखील कुठेतरी विस्कळीत होण्याच्या मार्गावरती असेल, कारण आज मुंबई आणि नवी मुंबई दोन्ही परिसरामध्ये धुवाधार पाऊस सांगण्यात आला आहे। कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई।